नमस्कार, मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम। आणि सध्या आपण आहोत खेरडा बुद्रुक, तालुका मानोरा, जिल्हा या ठिकाणी अर्जुन भाऊ राठोड यांच्या शेतामध्ये जे शून्य मशागतीने शेती करतायत। तर आज आपण या ठिकाणी ही भेट आणि चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। या खेरडा गावातील काही शेतकरी किंवा परिसरातील काही शेतकरी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण काय करणार की या शून्य मशागतीबाबत अशा प्रकारे चर्चा करू की जेणेकरून जे शेतकरी इथे येऊ शकले नाही त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांचे अनुभव गेले पाहिजे, त्यांना पण समजलं पाहिजे की नेमकं इथं काय होते। तर इथं काही गोष्टी आता आपल्याला तपासायच्या आहेत आणि या तपासण्यासाठी आपण काय करणार, 4 टीम तयार करू आणि प्रत्येक टीमला आपण हे फॉर्म देणार। ती टीम काय करतील की या शेतामध्ये इथं गव्हाचं रान आहे, तिथं कपाशीच्या रानामध्ये त्यांनी शून्य मशागत केली आहे तिथं, तर वेगवेगळ्या रानामध्ये जाऊन या फॉर्मच्या आधारे ऑब्झर्वेशन घेतील। तुम्हाला काय दिसतं, सोबतच यामध्ये याही शेताची निरीक्षणं घ्यायची आहेत। आणि आता तुम्ही साधी पण शेती करता किंवा तुम्ही करत नाही तर तुमच्या बाजूला शेतकरी आहे किंवा आपल्याला आता आजूबाजूला साधी शेती आहे, नांगरणी, वखरणी, मशागत सगळं काही केलेलं आहे, तिथलंही पीक आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर ते पण ऑब्झर्वेशन यामध्ये नोंदवायचे आहेत आणि या शेतामधले पण ऑब्झर्वेशन नोंदवायचे आहेत। एकदम सोपं काम आहे, फॉर्म वाचला की आपल्याला लक्षात येतं। जसं एक आहे जमिनीचा भुसभुशीतपणा, पहिला मुद्दा आहे आणि तुम्हाला या शेतीमध्ये कसा वाटतो, तर त्याला 5 पैकी 1 गुण द्यायचा। अत्यंत कमी आहे तर 1 गुण, एकदम जास्त आहे तर 5 गुण, किंवा मध्ये वाटते तर 2, 3, 5 तुम्हाला वाटते तो गुण द्यायचा। जिथं काही आकडा खर्चात तिथे काही बचत होते का असं वाटलं, जे आकडे लिहिता येतात तर तिथं खर्चात बचत लिहायची, म्हणजे एवढा खर्च वाचला, नाही तर मग आकडा तुम्हाला जो वाटते तो टाकून द्यायचा। तर आता आपण प्रथम काय करू की पुढे जाण्यापूर्वी ग्रुप तयार करू आणि ग्रुप करण्यासाठी 1 2 3 4 1 2 3 4 आपण म्हणणार आहे। म्हणजे तुमच्यापासून सुरुवात करा, तुम्ही 1 म्हणा, 4 पर्यंत यायचं, परत 5व्यानं काय करायचं, 1 म्हणायचं, परत 4 पर्यंत यायचं, सुरुवात करा। आणि या शून्य मशागतीबाबत फक्त ज्ञान असून चालत नाही। म्हणजे जसं आता पेरणीचं ज्ञान, ती पण हाणण्याचं ज्ञान अनेक जणांना असतं, पण ती पण किती जण हाणतात, म्हणजे त्याला नॉलेज तर आहे की तास कसं काढायला पाहिजे सरळ, पण मग एवढं माहीत असलं किंवा बैल इकडे तिकडे गेला तर असं करायचं किंवा ट्रॅक्टरचं कमी जास्त करायचं असलं तर असं करायचं, हे माहीत आहे, पण फक्त तेवढं ज्ञान असल्यानं चालते का, नाही। म्हणजे त्याला काय पाहिजे, नंतर गुण पण पाहिजे त्याच्यामध्ये, ज्याला आपण स्किल म्हणतो किंवा ज्याला आपण हुनर म्हणतो। हुनर जर नसेल आणि फक्त ज्ञानच आहे तर काही फायदा आहे का, पोहण्याचा हुनर आहे, ज्ञान नाही आहे। ज्ञान तर सगळ्यांना आहे, असे हात हलवले की पोहता येते, पण हुनर ज्याला आला तोच मात्र पोहू शकतो। तशाच प्रकारे शेती करणं किंवा शेतीच्या पलीकडे जाऊन हे शून्य मशागत करणे सुद्धा हा एक हुनर आहे। आणि तो हुनर कशाने प्राप्त होतो, कोणताही पण प्रॅक्टिसनं। म्हणजे वारंवार तुम्ही सायकल जशी चालवता, एकदा पडता, परत बसता, परत पडता आणि एकदा तुम्ही शिकता, तसं हे करत करत आपल्याला गोष्टी माहीत पडतात आणि मग हे अनुभवाच्या आधारे तुमच्यामध्ये साठतायत, जे अनुभव कदाचित आपण इतरांना सांगू शकतो, परंतु समोरचा जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत त्याला येत नाही। तर आता हे अनुभव इतरांपर्यंत गेले पाहिजे, इतरांनाही सगळ्या गोष्टी इथं कळायला पाहिजे, म्हणून आपण हा एक्सरसाइज इथं करतोय। हा जो फॉर्म प्रत्येक गटाला दिला तर तुम्ही काय करायचं, आता या शेतामध्ये राऊंड मारा, बाजूच्या शेतामध्ये राऊंड मारा, या तुमचे अनुभव आहेत आतापर्यंतचे शेतीचे, त्याच्या आधारे या फॉर्मला भरायचं आहे। तुम्हाला 3-4 फॉर्म दिलेले एका एका ग्रुपमध्ये, तुम्ही काय करायचं, या फॉर्मवर मागच्या साईडनं जिथं जागा कोरी आहे तर तुमच्या गटातील लोकांचे नावं पण लिहायचे, नाव लिहा, गाव लिहा, मोबाईल नंबर असेल तर लिहा, नसेल तर सोडून द्या याच्या मागं, आणि इथं मार्क द्या, शेऱ्यामध्ये काय लिहा, सोबत इथं तुमच्या गटाला काहीतरी नाव तुम्हाला द्यायचं आहे, जे तुम्हाला वाटतं ते, तुम्हाला चांगलं वाटतं ते एक नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे। आणि मग आपण काय करणार की तुमची शिवार फेरी झाली, सगळं पाहणं झालं, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी या मुद्द्याच्या अनुषंगानं तपासायच्या आहेत तर तुम्हाला त्या तपासायच्या, आणि नंतर आपण एका ठिकाणी बसणार आणि एका ठिकाणी बसून तुमच्या ग्रुपला तुम्ही जे काय निरीक्षण घेतले
ते सादर करायचे, म्हणजे इतरांसमोर शेअर करायचे, मांडायचे. दुसरा ग्रुप तुम्हाला प्रश्न विचारतील किंवा आपण या मुद्द्याच्या आधारे मग तुमचे काय निरीक्षण आहेत त्याबाबत आपण एका ठिकाणी बसून चर्चा करणार आहोत. क्लिअर सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? ओके. तर आता चला, तुम्ही तुमचं फिरता फिरता नाव पण द्या आणि त्याप्रमाणे ऑब्झर्वेशन पण द्या. काही भुसभुशीत आता समोरच्या अडचणी तर समजा दूर होती त्याला. आता सर्वात महत्वाची सुद्धा म्हणजे काय की आपण न नागरता पेरू शकतो, हे सिद्ध झालं. ते काही अडचण नाही. ते पुन्हा आता याच्यामध्ये काही काही जे उणिवा असेल ते तुम्ही भरून काढा. बरोबर, जे जे अडचणी असेल. पण एवढं हे सिद्ध होते की न नागरता पीक येते. त्यापेक्षा हे सिद्ध महत्त्वाचं होतं. काय झालं साहेब, हे नागरली नाही, याची माती जी आहे झीज झाली नाही आणि याच्यातला गाळ वाहून नाही गेला. हे सर्वात चांगला कार्यक्रम. आणि जे अर्धा म्हणजे फुटाचा सुपीकता वाढते. सुपीकता वाढत जे अर्धा फुटाचा थर आहे त्याच्यामध्ये जे मुळा कुजतात, हा. कुजल्याने तिथंच सुपीक माती तयार होते आणि तिथंच त्या पिकाला मिळते. आणि मी एक ऑब्झर्वेशन केलं की नागरलं नाही तर जमीन आतमधूनच पोकळ होत चालते. बरोबर. आणि विशेष काय झालं, माझ्या शेजारी 2 फळ्यांना नागरलं, रोटावेटर मारलं, त्यांच्या शेतात पाऊस आल्यानंतर डोबा साचला, हो. पाणी मुरलं. हो. आपल्या शेतात कुठंच डोब साचले नाही, सर्व पाणी आतमध्ये गेलं. बघा बरं, म्हणजे बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न राहतो हो. की नागरतो ज्याच्यासाठी की पाणी पाणी मुरलं मुरलं पाहिजे. पाहिजे. तर त्याच्या हा. शेतातनी डोबा सांगाळल्या हा. आणि हा. वाहून गेलं. माझ्या शेतात मी नागरलं नाही, माझ्या शेतात डोब सांगळलीच नाही बिलकुल. पाणी म्हणजे सर्व जागच्या जागीच मुरलं आता ही जमीन आणि शेत नरम आहे. आता ही जमीन सर्वसाधारण आहे. याच्यापेक्षा. ही जमीन सर्वसाधारण आहे, पण चांगल्यात चांगल्या जमिनीमध्ये आपण शून्य मशागत करतो म्हटलं तर त्याच्यात लवकरात लवकर प्रगती होत जाते. बरोबर. जे आपण आसुनिया फुटिडा म्हणजे जरासे बाहेरचेच गांडूळ आहेत ते देतोय. इथले मात्र गांडूळ कसे आहेत? याला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो. मग आता मित्राची रीस लागेल का आपल्याला? हा? तर आपल्याला दिसते कसे आहेत गांडूळ? स्ट्रॉंग आहेत. हे पहा, खाते पिते आहेत. आता हे गांडूळ सध्या जरी कमी दिसत असतील पण काय होते, यांना अंधार पाहिजे. म्हणजे आता सध्या उजेड आहे म्हणून हे थोडे खाली जातात. इथं जर एखादं पोतं टाकलं तर लगेच आपल्याला हे वर आलेले पण दिसतात. कीड खाऊन गेली एकदाची, हे संपला विषय. एखादा कुठं आला आणि ते प्रत्येक मुद्द्याच्या आधारे निरीक्षण घेत आहेत आणि आपण सगळ्या शेताची निरीक्षण घेतल्यानंतर एका ठिकाणी बसू आणि त्याच्या आधारे चर्चा करू. आणि तुम्ही सगळ्यांनी या शेताचे निरीक्षण घेतले, इथं प्रत्येकानं आपले अनुभव सुद्धा शेअर केले. एक एक मुद्दा मांडतो इथं. पहिला आहे की जमिनीचा भुसभुशीतपणा. ज्यांना ज्यांना असं वाटतं की या शून्य मशागत शेतीमध्ये जमिनीचा भुसभुशीतपणा साध्या शेतीपेक्षा जास्त आहे, त्यांनी हात वर करायचे. म्हणजे 100% जणांना वाटतंय. म्हणजे हा मुद्दा इतर शेतकऱ्यांपर्यंत आपल्या माध्यमातून जाणार आहे की या पद्धतीनं जर शेती आपण करतो तर जमीन जास्त भुसभुशीत होते. आणि हे फक्त ज्ञानानं नाही तर प्रत्यक्ष आपण सगळे आपल्या निरीक्षणानं बघत आहोत. दुसरा मुद्दा आहे जमिनीमध्ये पाणी मुरण्याची क्षमता. कोणाकोणाला असं वाटतं की या शून्य मशागत शेतीमध्ये साध्या शेतीपेक्षा जास्त पाणी मुरतं, त्यांनी हात वर करा. जरा मोठा हात वर करा, अर्धा किलोपेक्षा. ठीक आहे. म्हणजे हा पण मुद्दा, जे अनेक जण म्हणतात की आम्ही पाणी मुरण्यासाठी नांगरतो, तर तुमच्या या हात वर करण्यामुळे तो खोडून निघतोय. तिसरा मुद्दा आहे जमिनीमध्ये जास्त काळ ओलावा टिकण्याची क्षमता. म्हणजे आता आपण पाहतो की मध्ये गॅप पडला, अजूनही पुढे गॅप पडणार आहे, अल निनोचं संकट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या निरीक्षणाद्वारे तुम्हाला काय वाटतं? ज्यांना ज्यांना असं वाटतं की या शून्य मशागत शेतीमध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो, तर त्यांनी हात वर करा. सगळ्यांचंच मत आहे. ओके, धन्यवाद. त्यानंतरचा मुद्दा आहे
सर्वात महत्वाचा जमिनीच्या सुपीकतेसाठी ते म्हणजे की कर्बाचं प्रमाण, ऑर्गॅनिक कार्बनचं जमिनीतलं प्रमाण. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जसं हिमोग्लोबिन आहे तसं जमिनीचा मूळ आत्मा म्हणजे काय, कर्ब. आता या जमिनीमध्ये ज्यांना असं वाटते की त्या जमिनीपेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन आहे पारंपरिक शेतीपेक्षा, त्यांनी हात वर करा. म्हणजे सगळ्यांचंच आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की पाऊस येतोय आणि बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं आणि त्याच्यामुळे आपलं पीक खराब होतं. तर आता या जमिनीमध्ये अशा प्रकारे पाणी साचून खराब होण्याचं प्रमाण कमी आहे जास्त आहे, ही जमीन चांगली का ती जमीन चांगली? ज्यांना असं वाटतं की पाणी साचण्याच्या दृष्टीने, पीक खराब होण्याच्या दृष्टीने या जमिनीतलं पीक चांगलं आहे, तर त्यांनी हात वर करा. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे, हा पण मुद्दा करताय. काही ठिकाणी आपल्याला दिसते की तुम्ही शेतं पाहिले असतील, मध्ये गॅप पडला, मागं जोरदारचा पाऊस आला, मध्ये पावसाचा गॅप पडला आणि जमिनी अशा काऊर आल्या होत्या. तर आता त्या दृष्टीने ही जमीन कशी वाटते? ही जमीन चांगली का ती जमीन चांगली? म्हणजे सुपीक कोणती ते हात वर करा. म्हणजे ही जमीन भुसभुशीत राहिली, त्या जमिनी काऊर आल्या. नंतर जमिनीची धूप, म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते की आपण नांगरणी वखरणी करून बारीक माती आपल्या शेतातून वाहून जाते, बुरकं पाणी वाहून जाते. तर त्या दृष्टीने कोणत्या जमिनीमध्ये धूप कमी होते? या शून्य मशागत शेतीमध्ये ज्यांना असं वाटतं की धूप कमी होते त्यांनी हात वर करा. ओके. म्हणजे एकूण एक मुद्दा आपण आता इतर शेतकऱ्यांपर्यंत हे अनुभव जातात. आपण म्हणतो ना पाचामुखी परमेश्वर, राठोड साहेब. म्हणजे एकट्यानं कोणी खोटं बोलू शकते, पण 5 जणांनी निर्णय दिलेला सत्य आहे. आता इथे किती जण आहोत आपण? 50 जण आहोत. म्हणजे इथं 5ही नाही आहेत आणि 50 जणांचं म्हणणं जवळपास सारखं येत आहे. जमिनीची सुपीकता अजून एक मुद्दा आहे आपला 8वा. या जमिनीची सुपीकता कोणाला वाटतं की त्या जमिनीपेक्षा जास्त राहते त्यांनी हात वर करा. नंतर सूक्ष्म जीवांची संख्या आणि सक्रियता, ज्यांना असं वाटतं की या जमिनीत जास्त आहे त्यांनी हात वर करा. खूप छान. त्यानंतर सर्वात महत्वाचा, आपण शेतकऱ्यांचा मित्र कोण? गांडूळ. आणि या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या असं वाटते की जास्त आहे, तुम्हाला गांडूळ दिसले तर ते हात वर करा. म्हणजे त्या जमिनीपेक्षा इथं गांडुळांची संख्या आहे. मुळांचे, पिकाच्या मुळांची वाढ चांगली आहे असं कोणाला वाटतं या जमिनीमध्ये, त्यांनी हात वर करा. खूप छान. नंतर मुळावर आहे ना रायझोबियमच्या गाठी असतात सोयाबीनच्या. म्हणजे ते जे गाठी, हा सोयाबीनचा पार्ट नाही आहे, त्या गाठी हे रायझोबियम आहेत. रायझोबियम म्हणजे जीवाणू आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये एक सहजीवन पद्धत आहे. म्हणजे सोयाबीन काय करतं, तर जे प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतं ते जमिनीमध्ये पाठवतं. सोयाबीनच नाही तर हे आंब्याचं झाड असो या निसर्गातली कोणतीही हिरवी वनस्पती असो, ते प्रकाश संश्लेषणाद्वारे जेही अन्न तयार करतं त्यातला 10 ते 40% भाग हा जमिनीमध्ये सोडतोय, ज्याला आपण रायझोस्फिअर म्हणतो किंवा मुळाच्या आजूबाजूचं जग म्हणतो. आणि ते जमिनीत कशासाठी सोडतो, तर त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या वाढावी. म्हणजे हे पिकं काय करू राहिले, जीवाणूंना अन्नद्रव्य देण्याचं काम करतात. आणि त्या मोदल्यात जीवाणू काय करतात, मग पिकाचं जे अन्न आहे ते अन्न देण्याचं काम जीवाणू करतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या जमिनीमध्ये जर जीवाणू नसतील आणि तुम्ही कितीही नत्र द्या, स्फुरद द्या, पालाच द्या, काही उपयोग होतो का? ठाकरे साहेब काही होतं का? काहीच होणार नाही. म्हणजे ती जीवाणू पाहिजे. तर इथं जीवाणू या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात राहतात. तर तुम्हाला कोणाला असं वाटलं की इथं जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, गाठींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यांनी हात वर करा. नंतरचा मुद्दा आहे पिकाची एकसारखी वाढ. या जमिनीत ज्यांना वाटतं की एकसारखी वाढ झाली त्यांनी हात वर करा. झाडांची संख्या आणि फांद्यांची संख्या ज्यांना वाटते की या जमिनीमध्ये चांगली आहे त्यांनी हात वर करा. ओके. पानांचा रंग आणि आरोग्य पण चांगलं वाटते त्यांनी हात वर करा. पिकांची ओव्हरऑल स्थिती कोणाला चांगली वाटते त्यांनी हात वर करा. राईट. आता तणाचं एक सर्वात महत्वाचं राहतं. तणाबाबत काय वाटतं, त्या जमिनीत जास्त आहे की या जमिनीत जास्त आहे? म्हणजे या जमिनीत जर तण कमी वाटत असेल तर हात वर करा. बरं. म्हणजे तणाबाबत थोडंसं कन्फ्युजन आहे. तण आपल्याला दिसते की त्याही जमिनीत येतं, याही जमिनीमध्ये येतंय आणि दोन्ही इकडे आपण तणासाठी तणनाशक मारतोय किंवा निंदणी पण आपण करतो.
पण ओव्हरऑल काय वाटतं, जर शून्य मशागत केली तर जास्त तण येतं का? म्हणजे यासाठी तर आपण मान्य आहोत की जास्त तण येत नाही. तण तर सगळीकडेच येणार आहे. जसं निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे तर तणाला पण आहे. नंतर किडीचा प्रादुर्भावाबद्दल काय वाटतं? या जमिनीत कमी आहे त्यांनी हात वर करा. ज्यांना वाटते की किडींचा प्रादुर्भाव इथं कमी आहे त्यांनी हात वर करा. मुद्दा समजला का? बरं बरं. रोगाचा प्रादुर्भाव कमी वाटतो त्यांनी हात वर करा या जमिनीत. आता राहते की रासायनिक खताचा, म्हणजे अनेक काही जण शून्य मशागतीने शेती करतायत, ते खत पण देत नाहीत. आता सध्या अर्जुन राठोड यांनी सुद्धा या जमिनीमध्ये 50%च खत दिलंय. आता यांचा वापर इथं कमी झाला का जास्त झाला? कमी झाला. आणि खत वापर करूनही पीक चांगला आहे का नाही? कोणाकोणाला वाटतं की पीक चांगला आहे खत कमी वापर करून हातवर करा. राईट. नंतर आहे बियाण्यावरचा खर्च. यांचा ज्यांना वाटतं की याच्यामध्ये कमी झाला त्यांनी हातवर करा. म्हणजे अर्ध यांचं बियाणं वाचलंय. बरोबर आहे अर्जुन भाऊ? त्यानंतर नांगरणीवरचा खर्च या शेतामध्ये किती झालाय? म्हणजे मशागतीवरचा खर्च या जमिनीमध्ये ज्याला वाटतं की शून्य झाला त्यांनी हातवर करा. तिकडे किती खर्च येतोय? नांगरणी, वखरणी, मशागत करण्याचा एका एकराला किती येतं? हा बर 2,500-3,000 रुपये खर्च येतो. आणि तो खर्च मात्र यांचा पूर्णपणे वाचलेला आहे. म्हणजे रोटावेटरचा खर्च वाचला. तणनाशकावरचा खर्च तर दोन्हीकडे सारखाच होत असेल का? या जमिनीत कमी होतो तिकडे जास्त होतो काही असं आहे का? म्हणजे ते सारखंच प्रमाण आहे. एकूण उत्पादन खर्च या जमिनीत कमी आहे का त्या जमिनीत कमी आहे? ज्यांना ज्यांना वाटतं की या जमिनीत उत्पादन खर्च कमी आहे त्यांनी हातवर करा. राईट. आता दुष्काळामध्ये टिकून राहण्याची क्षमता, म्हणजे अतिवृष्टी असो का कमी पाऊस येऊ, या जमिनीत जास्त आहे का त्या जमिनीत जास्त आहे? या जमिनीत ज्यांना जास्त वाटते की त्यांनी हातवर करा. म्हणजे रिस्क कमी झाली या जमिनीतले. त्यानंतर उत्पादन जे आहे, आता गावातले तुम्ही सगळेजण आहात, मॅक्झिमम जण गावातले आहेत. तुम्ही सगळे अर्जुन राठोडला बोलताय, भेटताय, बोलताय, ऐकताय. दोघे जण पती पत्नी इथं आहेत. ते खोटं बोलतात का? खोटं बोलणारे व्यक्ती आहेत का? तुमच्याही शेत आजूबाजूला आहेत, तुम्ही त्यांचं उत्पादन पाहिलं असेल तर यांच्या शेतामध्ये उत्पादन इतर शेतकऱ्यांनी एवढं येतं का जास्त येतं? जास्त येतं. त्यांनी हातवर करा. म्हणजे एका इकडे उत्पादन खर्च त्यांचा कमी झालेला आहे आणि उत्पादन मात्र जास्त झालेलं आहे. म्हणजे निव्वळ उत्पन्न पण त्यांचं वाढलेलं आहे. आणि ओव्हरऑल ही शेती केल्यानं समाधान मिळेल का दुःख मिळेल? म्हणजे टेन्शन आपलं कमी होणार आहे. आता आपण पाहिले की हे सगळे जे मुद्दे इथं मी 37 मुद्दे लिहिले होते. 37 मुद्द्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की ही शेती परवडते. तुम्ही हात वर करून सांगितलेलं आहे. पण असं होऊ शकते की काही मुद्दे असे असतील, तुम्हाला सांगावं वाटत असेल की नाही या शेतीमध्ये हा चुकीचा मुद्दा आहे, या शेतीमध्ये ही गोष्ट तोट्याची आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे. कोणाला सांगायचं आहे? हे काही चुकीचं सांगताय म्हणून नाही, तुमचं निरीक्षण आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की नाही त्या जमिनीपेक्षा या जमिनीमध्ये हा तोटा आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे. कोण सांगेल? स्पष्टपणे सांगायचं. हा तुम्हाला सांगायचं. मुद्दा समजला का? हा नाही माझं असं हा हा बरोबर राईट. म्हणजे सरपंच साहेबांचं म्हणणं असं आलं की या जमिनीमध्ये तोटा नाही, फक्त माणसाची मेहनत जास्त आहे, कारण टोकन यंत्रानं तुम्ही पेरणी करता. बरोबर आहे. पण खर्च मात्र कमी आहे. आणि आपल्याला तर सर्वात महत्वाचा तोच मुद्दा आहे. शेती करतो म्हटल्यावर मेहनत करावंच लागेल ना. बरोबर आहे. म्हणजे कोणालाच जाणवत नाही असा की या जमिनीमध्ये हा तोटा आहे. बरोबर आहे. म्हणजे जे शेतकरी आज या चर्चासत्राला इथे येऊ शकले नाही, काही कारणास्तव कामाचे दिवस आहेत, परंतु इथं आता जे बरेच गावातले आणि परिसरातले शेतकरी बंधू आणि महिला सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर आपल्याला असं दिसतंय की सगळ्यांच्या ह्याच्यानुसार आपण जेव्हा प्रत्येक मुद्द्यानुसार ऐकलं या शून्य मशागतीमध्ये, तर आपल्याला फायदेच फायदे दिसले.
मी सगळ्यांना हे निरीक्षण घेतल्यानंतर विचारत आहे की कोणाला असं नुकसान झालेलं किंवा तोटा आहे तर असं कोणीच मात्र इतरं सांगत नाहीये. म्हणजे असं म्हणता येईल की सगळ्यांच्या सर्वानुमते ही शेती फायद्याची आहे. बर, एकदा मॅडम ते स्लोगन म्हणा बरं. शून्य मशागत शेतीची हाती धरू या कास, शून्य मशागत शेतीची हाती धरू या कास, उत्पादनात वाढ होईल हमखास, उत्पादनात वाढ होईल हमखास. म्हणजे आता हे पुढे जात असताना खरोखर आता ही काळाची गरज आहे. मग तुम्ही सांगितलं म्हणजे काळाची गरज आहे. आपण ह्या सध्या ज्या शेतीमध्ये खर्च मोठ्या प्रमाणात करतोय आणि खर्च करत असताना आपल्याला दिसेल तो पैसा कुठे जातोय, देशात पण राहत नाहीये. तुमच्या गावातला जरी ट्रॅक्टरवाला असेल, मला सांगा ट्रॅक्टरच्या भरोशावर कोणी बिल्डिंग बांधल्यावर त्याचं तनमन घर चालते, मान्य आहे, शिक्षण होत आहेत, पण तुम्हाला दिसेल त्यातला मोठ्या प्रमाणात खर्च तर त्या डिझेलवर होतो आणि डिझेलचा पैसा कुठे जातोय, बाहेर देशात. आता मात्र मोठ्या प्रमाणात हा खर्च कुठं राहून राहिला, त्यांनी नांगरणी वखरणी नाही केली तर त्यांच्या स्वतःच्या खिशात आहे. बियाणं सुद्धा त्यांचं घरचं वापरलंय, अन्यथा तोही बाहेर पैसा जातोय, तेही अर्ध वापरलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी खर्च वाचवत आहेत, रिस्क कमी करत आहे आणि आपल्याला दिसते उत्पादन तुम्ही सगळेजण सांगतायत की इतरांच्या मानानं चांगलं येतं. तर अशा प्रकारे हे शून्य मशागत शेती म्हणजे फायद्याची शेती आहे. आपण जर या शून्य मशागत शेतीबाबत जर विचार करत असाल तर मी म्हणतोय की आपण अर्ध्या एकरापासून सुरुवात करा, एकदा प्रयोग करा. यावर्षी जर तुम्ही प्रयोग केला नसेल तर अर्जुन भाऊ राठोड सारखे अनेक शेतकरी आहेत. आपण काय करा की या सीझन मध्ये या शून्य मशागत शेतीला अवश्य भेट द्या. या शेतीलाही भेट देऊ शकला नसाल तर मात्र आम्ही अधूनमधून या शेतावर ही चर्चासत्र आयोजित करतोय. जसं पेरणीच्या वेळेस पण केलंय, पीक आता 3 आठवड्याचं झालेलं असताना पण आपण घेतोय, कापणीच्या वेळेस सुद्धा घेणार आहे. तर या चर्चासत्रामध्ये सहभागी होऊ शकता आणि त्याही मध्ये सहभागी नाही झाला तर मात्र यूट्यूबच्या माध्यमातून या सगळ्या शेतकऱ्याचे अनुभव ऐकू शकता आणि पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या शेतामध्ये हा प्रयोग करू शकता. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. वा वा. शून्य मशागत शेतीची हाती धरू या कास, शून्य मशागत शेतीची हाती धरू या कास, उत्पादनात वाढ होईल हमखास, उत्पादनात वाढ होईल हमखास.